शेतकरी संपाच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू बनलेल्या नाशिक शहरात आज संपाची पुढील दिशा ठरवण्यासाठी शेतकरी संप समन्वयक समितीची बैठक होतीये। ही बैठक मुंबई नाका परिसरातील तुपसाखरे लॉन्स इथे दुपारी 1 वाजता होणार आहे। शेतकरी संपाच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू बनलेल्या नाशिक शहरात आज पोलिसांनी संपूर्ण ताफा सज्ज ठेवलाय। पुढील दिशा ठरवण्यासाठी शेतकरी संप समन्वय समितीची बैठकीसाठी राज्यभरातील शेतकरी नेते, पदाधिकारी तसंच हजारो शेतकरी यामध्ये सहभागी होणार आहेत। या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांच्यासह राज्यभरातील 70 शेतकरी नेते आणि 250 पदाधिकारी तसंच हजारो शेतकरी सहभागी होणार असून सध्याची सरकारची भूमिका आणि आंदोलन पुढे नेण्याविषयी यामध्ये चर्चा होणार। सरकारशी चर्चा करणाऱ्या सदस्यांना अधिकारही दिले जाणार आहेत। अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी या ठिकाणी सर्व यंत्रणा तैनात केल्या आहेत। शेतकरी संपामुळे ठप्प असलेल्या राज्यभरातल्या बाजार समित्या आता पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत। नाशिकमध्ये आज कृषी उत्पन्न बाजार कालच्यापेक्षा या बाजारामध्ये आवक वाढली आहे, मात्र अजून लिलावांना सुरुवात झालेली नाहीये। शेतकऱ्यांपेक्षा संख्येपेक्षा छोट्या विक्रेत्यांची संख्या जास्त आहे, पण हळूहळू पूर्वपदावर येत आहे। त्यामुळे शहरात भाजीपाल्याचा प्रश्न काही अंशी सुटणार आहे। तर पुण्यात मार्केट यार्डाची परिस्थितीही आज पूर्वपदावर आली आहे। 1083 गाड्यांची या ठिकाणी आवक झाली आहे। दररोज साधारण 1200 ते 1300 गाड्यांची या ठिकाणी आवक होत असते। कोल्हापूरमध्ये ही परिस्थिती काल पूर्वपदावर आली होती। त्यामुळे आता बहुतांश महाराष्ट्रामध्ये भाज्याचे भावही पूर्वपदावर येऊ लागले आहेत। आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 525 गाड्यांची आवक झाली। महाराष्ट्रातूनच 50% गाड्या आल्या आहेत। संगमनेर, कात्रज, सांगलीमधून भाजीपाला आणि फळं एपीएमसीमध्ये दाखल झाली आहेत। भाजीपाल्याची आवक वाढल्यानं भाज्यांचे भावही आता उतरायला लागले आहेत। सुमारे आठवडाभराच्या शेतकरी संपानंतर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा भाज्यांची आवक वाढली आहे। संपामुळे कल्याणच्या बाजार समितीमधील भाज्यांची आवक रोडावली होती, पण आता भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यानं भाजीपाला आणि अन्नधान्याचे भाव उतरले आहेत। संपाच्या काळात तुटवड्यामुळे भाज्यांचे भाव कमालीचे वाढले होते। नेहमीप्रमाणे जी संपापूर्वीची भाजीची आवक होती त्याहीपेक्षा जास्त भाजीची आवक झालेली आहे। आज 3088 क्विंटल इतकी भाजी आलेली आहे। त्यामुळे भाजीचं प्रमाण जास्त आल्यामुळे उलट भाजीचे दर घसरलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गावात येईपर्यंत माझ्या मृतदेहाला अग्नी देऊ नका अशी चिठ्ठी लिहून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वीट गावातील शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। धनाजी जाधव यांनी आत्महत्या केली आहे। 45 वर्ष वय असलेल्या जाधव यांनी बुधवारी रात्री 8च्या सुमारास आत्महत्या केली। धनाजी जाधव यांना 2.5 एकर कोरडवाहू जमीन असून त्याच्यावर स्टेट बँक सोसायटीचं लाखो रुपये कर्ज आहे। घरातील थोरला व्यक्ती असल्यानं सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती। आई, वडील, लहान भाऊ, पत्नी आणि 2 मुलं असं त्यांचं कुटुंब आहे। मात्र शेतीतील सततच्या नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केली आहे। आत्महत्येपूर्वी त्यांनी मित्रांच्या नावे चिठ्ठी लिहिली असून त्यामध्ये मुख्यमंत्री आल्याशिवाय आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं कर्ज माफ झाल्याशिवाय मला जाळू नका अशी त्यांनी विनंती केली आहे। कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन पेटलं असताना वीटमध्ये धनाजी चंद्रकांत जाधव यांनी आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरील गोळीबार आणि 5 शेतकऱ्यांचा मृत्यू यामुळे मध्य प्रदेशच्या मंदसौरमध्ये वातावरण चांगलंच तापलंय। त्यातच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पीडित शेतकरी कुटुंबियांची भेट घेणार आहेत। राजस्थानच्या उदयपूर मार्गे ते मध्य प्रदेशात जाणार आहेत। हक्काची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर सरकार गोळ्या झाडत असल्याचा हल्लाबोल राहुल गांधींनी ट्विट करून केला होता। मात्र राहुल गांधी आणि काँग्रेस केवळ मंदसौरच्या घटनेचं राजकारण करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय। दरम्यान मंदसौरमध्ये उफाळलेला हिंसाचार रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलंय। शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरद्वारे शेतकऱ्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय। याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मध्य प्रदेशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली होती। केंद्र सरकारनं मध्य प्रदेशातील मंदसौरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निमलष्करी दलाचे जवळपास 1100 जवान पाठवले। अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगण सिद्धी इथे राज्यातील पहिल्या ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत ग्रामरक्षकांची नियुक्ती करण्यात आली। राळेगणला 9 ग्रामरक्षकांची निवड करण्यात आली आहे। ग्रामरक्षक दलाच्या सदस्यातून अध्यक्ष आणि सचिवाची निवड होणार आहे। 15 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नवनियुक्त सदस्यांना राळेगणला ओळखपत्र दिले जाणार आहे।
ग्रामरक्षक दलानं गावातील व्यसनाधीनतेला आळा घालण्यास मदत होणार असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलंय. सदस्यांच्या तक्रारीनंतर प्रशासनानं विलंब केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास 3 वर्ष तडीपार करण्यात येणार आहे. हा ग्रामरक्षक दल सर्वांना आदर्श असून छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांनी मसुदा मागितल्याचं अण्णांनी सांगितलंय. दारूभट्टी पिणारे लोक 2 वेळेला गुन्हे झाले, तिसरा गुन्हा झाला 2 वर्ष जिल्हा तडीपार. असा एक क्रांतिकारक कायदा महाराष्ट्रात पहिल्यांदा झाला. ज्या गावातले लोक म्हणतात आम्ही आमच्या गावामध्ये ग्रामरक्षक दल करायला तयार आहोत, त्या गावात हा कायद्याने त्यांना अधिकार. त्यातली पहिली ग्रामसभा आज राळेगण सिद्धीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. गोंदियामध्ये सडक अर्जुनी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार चंद्रशेखर गजभिये यांना गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं 15,000ची लाच घेताना अटक केली आहे. तक्रारदार हे कृषी केंद्र संचालक असून त्यांच्या निवासी जागेचा व्यावसायिकामध्ये बदल करून देण्यासाठी त्यांनी सडक अर्जुनी तहसील कार्यालयात अर्ज सादर केला होता. निवासी जागेचे व्यावसायिक स्वरूपात बदल करून देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. तक्रारदार यांनी 20,000 रुपये प्रथम आणि 20,000 नंतर देण्याचं मान्य केलं होतं. दरम्यान वारंवार पैशांची मागणी होत असल्यानं तडजोडीतून 15,000 देण्याचं ठरलं. त्याचवेळी एसीबीने सापळा रचून आरोपी लोकसेवक चंद्रशेखर गजभिये यांना पक्षासमक्ष लाच घेताना अटक केली आहे. अमरावतीतल्या पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात 4 नवजात बाळांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी अहवालात फेरफार केला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. 4 बालकांच्या मृत्यूला 10 दिवसांचा काळ लोटला तरी शवविच्छेदन अहवाल आलेला नाहीये आणि त्याचमुळे पोलीस आणि इतर तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले. रुग्णालय प्रशासन आणि तपास यंत्रणा योग्य प्रकारे तपास करत नसल्याचा आरोप मृत बालकांच्या नातेवाईकांनी केलाय. या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करण्यात यावा अशी मागणीही नातेवाईकांनी केली आहे. मध्य प्रदेशातल्या बालाघाट जिल्ह्यातल्या खेरी गावात फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीमध्ये 23 जण होरपळून मृत्युमुखी पडलेत. बुधवारी दुपारी 3च्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये 10 जण भाजले असून त्यापैकी 8 जणांना नागपूरमध्ये हलवण्यात आलंय तर उरलेल्या 2घांवर बालघाट जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून अपघाताची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाहीये, पण प्राथमिक अंदाजानुसार कारखान्याच्या परिसरातच कुणीतरी बिडी फुकल्यावर ती न विझवताच फेकल्यानं आगीचा भडका उडाल्याचं समजतंय. मुंबईमधल्या जीटीबी नगरमधल्या पंजाबी कॉलनीच्या 25 इमारतींपैकी काही इमारतींवर 22 जूनपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला दिले. तर सत्र न्यायालयात धाव घेतलेल्या 15 इमारतींच्या याचिकेवर 9 जूनला सुनावणी ठेवण्यात आली आहे. तर यापैकीच 10 इमारतींची पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे. मात्र काही दुर्घटना घडल्यास त्याला आपणच जबाबदार राहणार असल्याचं लेखी आश्वासन पंजाबी कॉलनीच्या रहिवाशांनी दिलं आहे. जी24 तासचा दणका दिल्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला जाग आली. डोंबिवली पश्चिमेकडचा पंडित दीनदयाळ मार्ग गेल्या 5 महिन्यांपासून बंद असल्याची बातमी जी24 तासनं दाखवली होती आणि आता त्यानंतर महापालिकेने सूत्र हलवली आणि रात्री 11 वाजता गुपचूपरित्या या रस्त्याचा अर्धा भाग वाहतुकीसाठी खुला केलाय. सम्राट चौक ते रेतीबंद रोड हा टप्पा वाहतुकीसाठी आता खुला करण्यात आलाय. काँक्रिटीकरणाच्या कामासाठी हा रस्ता गेल्या 5 महिन्यांपासून बंद होता. आता लवकरच स्टेशन ते सम्राट चौक हा टप्पाही खुला करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलंय. कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये बुधवारपासून हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी अपघातामुळे 2,930 लोकांचा मृत्यू झाला होता. पण हेल्मेट सक्तीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे कोल्हापुरात तब्बल 143 लोकांचे प्राण वाचल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांनी दिली आहे. यंदाची आषाढी वारी वारकऱ्यांसाठी निर्मल करण्याचा विडा सोलापूर जिल्हा प्रशासनानं घेतलाय. त्याचाच एक भाग म्हणून वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा नदी वाहती ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन तसंच राज्य सरकारनं घेतला आहे. पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसंबंधी प्रशासनानं योग्य ते निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. वारी दरम्यान वारकऱ्यांसाठी 65 एकर परिसरात 24 तास पाणी तसंच पंढरपूरमध्ये घाणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शौचालयांची पुरेशी तरतूद आणि पिण्याचं शुद्ध पाणी प्रशासन देणार आहे.
अत्यंत दयनीय अवस्थेत असलेल्या पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याचे जोरदार प्रयत्न तुकाराम मुंढेंनी सुरू केले. PMPL प्रवासी भिंगू करण्यासाठी एक नवं कोरं ॲप प्रवाशांच्या सेवेसाठी खुलं करण्यात आलंय. GPS टेक्नॉलॉजीचा वापर करून बस स्टॉपच्या माहितीपासून ते बसच्या प्रत्यक्ष जागेपर्यंत, बसच्या वेळेपासून ते तक्रारीपर्यंत सर्व काही या ॲपच्या माध्यमातून करता येणार आहे. हा ॲप जो आहे याच्यामध्ये 2 फीचर्स आहेत. एक आहे ग्रीव्हन्सेस आणि दुसरं आहे बस ट्रॅकर. बस ट्रॅकरमध्ये बसचं लोकेशन तुम्हाला कळतं, येणाऱ्या बसेस कोणत्या आहेत ते कळतं. तुम्ही बस ट्रॅकवर तरी क्लिक केलं की तुम्ही जिथं उभं आहात त्याच्या आजूबाजूला असलेले सर्व स्टॉप्स कोणते आहेत ते लोकेशन तुम्हाला मॅपवर दाखवतं. त्याचबरोबर ते कोणते आहे त्याचं नाव आणि तुम्हाला त्या बस स्टॉपवरती जायला लागणारा वेळ, हे फीचर्स त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक येतात. मेट्रो 3च्या कारशेडसाठी भूखंडाचं आरक्षण बदलाचा प्रस्ताव नामंजूर करत मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेनं राज्य सरकार आणि भाजपला धक्का दिलाय. मुंबईतल्या गोरेगावमधल्या आरे इथे मेट्रोसाठी कारशेड उभारण्याचं प्रस्तावित आहे. आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारली जात असलेल्या भूखंडाचं आरक्षण विकास क्षेत्रातून विकास क्षेत्रात बदलण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनानं सुधार समितीत आणला होता. त्या प्रस्तावावर चर्चा करण्याची भाजपची मागणी धुडकावून लावत पालिका सत्ताधारी शिवसेनेनं हा प्रस्ताव आता नामंजूर केलाय. प्राथमिक ते उच्च शिक्षण अभ्यासक्रमात जलशिक्षणाचा सहभाग करावा ही मागणी वॉटरमॅन अशी ओळख असलेले जागतिक ख्यातीचे जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केली आहे. गेले काही वर्ष महाराष्ट्राला दुष्काळाचे चटके बसले आहेत. नागपूरच्या निरी संस्थेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. या संबंधात राज्य सरकारनं पुढाकार घ्यावा असंही त्यांनी म्हटलंय. कि महाराष्ट्र सरकार को इस वक्त अपने शिक्षा के हर स्तर पर, प्राइमरी शिक्षा में भी, मिडिल में भी और हायर में भी, हर स्तर पर अपने करिकुलम में जल का शिक्षण जरूरी है. आजवर माणसाने पैसे खाल्ल्याचे आरोप आपण अनेकदा ऐकले असतील, पण उत्तर प्रदेशात एका बकरीनं पैसे खाल्ल्याचा प्रकार उघड झालाय. अर्थात माणूस पैसे खातो ते त्याच्या स्वार्थासाठी, पण या बकरीनं पैसे खाल्ले ते तिच्या पापी पोटासाठी. कनौजमध्ये भुकेल्या शेळीनं मालकाचे 62,000 रुपये खाल्ले. सर्वेश कुमार या व्यक्तीनं पॅन्टच्या खिशात 62,000 रुपये ठेवले होते. ही पॅन्ट बाहेर ठेवून सर्वेश आंघोळीला गेला आणि त्याचवेळी त्याच्या शेळीनं 2,000 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात असलेले 62,000 रुपये खाऊन टाकले. हमने कि लाओ नहा लें, तो नहाने गए, बकरे ने नोट खा लिए. किसी तरीके से उसने गिरा के खा लिए. किसी तरीके से उसने खूंटी टांगे थी, खूंटी से गिरा के खा लिए. अच्छा, कितने रुपए खा गया? 33 नोट थे, 66,000, 50,000 चेक. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. व्हॉट्सअप आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या निकालाच्या तारखांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करणारं परिपत्रक SSC बोर्डानं प्रसिद्ध केलंय. याबाबतची तारीख महामंडळामार्फत अधिकृत संकेतस्थळासह वृत्तपत्र आणि इतर प्रसिद्धी माध्यमातून दिली जाईल अशी माहितीही देण्यात आली आहे. लंडनमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होतंय. मतदानाआधी जाहीर झालेल्या अंदाजांमध्ये थेरेसा मे यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला पसंती मिळाली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकांमध्ये तब्बल 56 भारतीय उमेदवार रिंगणात आहेत. 2015 साली ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये 10 भारतीय खासदार निवडून आले होते. आता 2 वर्षांनी ब्रिटनमध्ये मध्यावधी निवडणुका होत आहेत. ब्रेक्झिटमध्ये युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी इंग्लंडच्या जनतेनं कौल दिला होता. ब्रेक्झिटच्या अंमलबजावणीसाठी ठोस निर्णय घेता यावेत यासाठी इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली. आता आज झालेल्या या मतदानानंतर इंग्लंडची जनता कुणाला कौल देते याकडेच लक्ष लागलंय. केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. 17 जुलैला मतदान होणार असून 20 जुलैला मतमोजणी होणार आहे. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 23 जुलैला संपत आहे. या मतदानासाठी राजकीय पक्षांना आपल्या आमदार खासदारांना व्हीप बजावता येणार नसल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांनी स्पष्ट केलंय. या निवडणुकीत NDA आणि UPAच्या उमेदवारांची घोषणा अजून झालेली नाहीये. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कुणात लढत रंगणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष आहे. पतधोरणाच्या आढाव्यात रिझर्व्ह बँकेनं राज्यामध्ये चाललेल्या कर्जमाफीच्या स्पर्धेवर कडक इशारा दिलाय. कर्जमाफीच्या स्पर्धेमुळे महागाई वाढण्याची भीतीही उर्जित पटेल यांनी वर्तवली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल बुधवारी चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा दुसरा द्वैमासिक
आढाव्यामध्ये अपेक्षेप्रमाणे व्याजाच्या दरात कुठलाही बदल त्यांनी केलेला नाहीये, पण नोटाबंदीच्या निर्णयानंतर विकास दराचा अंदाज हा 7.4% 7.3% आणलाय. त्याचप्रमाणे रोख राखीव गुणोत्तरामध्ये 0.5% कपात केली आहे. सांगलीतल्या आंदोलक शेतकऱ्यांना केलेल्या बेकायदेशीर अटक प्रकरणी सांगली पोलिसांना आज मुंबई उच्च न्यायालयात म्हणणं मांडायचंय. पोलिसांनी अटक केलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने न्यायालयात आव्हान दिलं गेलंय, त्यावर आज सुनावणी होणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी धुळे जिल्ह्यातल्या साहूर गावात शिवसेनेसह शेतकऱ्यांनी जल आंदोलन सुरू केलंय. साहूर गावालगतच्या तापी नदीपात्रात हे बेमुदत जल आंदोलन सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंबा बागायतदारांची 400 कोटींची कर्जाची रक्कम आहे. एकीकडे दुष्काळात होरपळल्यानंतर दुसरीकडे पेरलेल्या तुरीला योग्य भाव न मिळाल्यानं राज्यातील शेतकरी पेटलाय. त्याचाच परिणाम म्हणजे राज्यातलं शेतकरी आंदोलन असल्याचं पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह नागपूरमध्ये म्हणाले. धुळे जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. गेल्या 3 वर्षात पहिल्यांदाच झालेल्या जोरदार पावसामुळे पांझरा नदी दुथडी भरून वाहायला लागली. मात्र वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विस्थापितांच्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांसह इतरांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सरदार सरोवर प्रकल्पाजवळ छोटा उदयपूर जिल्ह्यातल्या कवास इथल्या केवडिया कॉलनी इथे ही कारवाई करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या कारंजा परिसरात मजुराच्या अंगावर उच्च क्षमतेची प्रवाही विजेची तार पडून त्याचा जळून मृत्यू झाला. कृषी बीज गुणन केंद्रातील संध्याकाळची ही घटना आहे. श्रीरंग लिल्हारे असं 47 वर्षांच्या या मृत मजुराचं नाव आहे. मुंबईतल्या वादग्रस्त आदर्श सोसायटीचं गोठवलेलं बँक खातं शिथिल करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलाय. गोठवलेलं खातं शिथिल करण्याची विनंती करणारी याचिका आदर्शमधल्या रहिवाशांनी केली होती. मॉडेल प्रीती जैन हिला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी दोषी ठरवत मुंबई सत्र न्यायालयानं प्रीती जैनला 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती. डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडचे अनधिकृत गाळे अखेर जमीनदोस्त करण्यात आले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकत्याच केलेल्या पाहणीत या गाळ्यांमध्ये मटका आणि व्हिडिओ पार्लर बेकायदेशीरपणे सुरू असल्याचं त्यांना आढळून आलं आणि त्यावर त्यांनी कारवाईचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले होते आणि त्यानुसारच ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या मुंबईमध्ये 12वीच्या परीक्षेत 98% गुण मिळवलेल्या जयकिशन सिंह याला मुंबई पोलिसांनी गाडी चोरी प्रकरणी अटक केली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून MIDC पोलीस वाहन चोरी प्रकरणात त्याचा शोध घेत होते. अंधेरी पूर्वेतल्या मालपाडा डोंगरी परिसरात जयकिशन राहतो. त्याचे वडील व्यवसायाने डॉक्टर आहेत. नागपूरमधल्या मानेवाडा अनाथालय आणि प्लॅटफॉर्म शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सचिन बिलियन ड्रीम्स या सिनेमाच्या खास शोचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. पंडित बचराज व्यास स्मृती प्रतिष्ठाननं सुमारे 150 विद्यार्थ्यांसाठी हा शो आयोजित केला होता. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत जोरदार उलथापालट पाहायला मिळाली. गतविजेता नोवाक जोकोविचचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. मेन्स सिंगल्सच्या क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डॉमिनिक थीम यानं जोकोविचला पराभवाचा धक्का दिलाय. डॉमिनिक थीमनं 7-6, 6-3 आणि 6-0 अशा सरळ सेटमध्ये जोकोविचवर विजय मिळवलाय. सेमीफायनलमध्ये डॉमिनिकचा सामना क्ले कोर्टचा बादशाह राफेल नदालशी होणार आहे. स्पेनचा टेनिस स्टार आणि क्ले कोर्टचा बादशाह राफेल नदाल यानंही फ्रेंच ओपन टेनिसच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवलाय. क्वार्टर फायनलमध्ये नदालची आपल्या देशाच्या पाबेलो कार्नेओ बुस्टा याच्याशी आता लढत होती. मात्र मॅच सुरू असतानाच बुस्टाची तब्येत बिघडली आणि त्यानं मॅचमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नदालसाठी सेमीफायनलचा मार्ग आता सुकर झालाय. स्वित्झर्लंडचा स्टॅनिस्लास वावरिंकानं फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. क्वार्टर फायनलमध्ये वावरिंका आणि क्रोएशियाचा मरीन सिलिच यांच्यामध्ये लढत झाली. या मॅचमध्ये वावरिंकानं मरीनचा 6-3, 6-3, 6-1 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.
चौथ्या क्वार्टर फायनलमध्ये इंग्लंडच्या अँडी मरेनं जपानच्या की निशिकोरीचा 2-6, 6-1, 7-6, 6-1 असा पराभव केला. मरेला पहिल्या सेटमध्ये निशिकोरीनं धक्का दिला होता, मात्र त्यानंतर सलग 3 सेट जिंकून अँडीनं आपलं सेमीफायनलमधलं स्थान पक्क केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.